तूच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. त्या जागीरदाराच्या घरी राहतेस म्हणजे नरकातच राहतेस की तू. या नरकात मला पाठवलं कोणी हो? अरे बापरे, एवढा अभ्यास करता तुम्ही माझा? मुद्दाम करावा नाही लागला. एक काम होतं तुमच्याकडे. बोल. मला गोळ्या कोणी झाडल्या ह्याचा शोध घ्या. वैऱ्यावर येऊ नये असा प्रसंग तुझ्यावर आला वनिता वहिनी. अरे खाकीवरतीचा माज असतो ना. अरे डाऊट वरून तरी तू मला आत टाकू शकतो. तुम्हा दोघांचा संसार पुन्हा सुरळीत चालू व्हावा असं आम्हा सगळ्यांनाच वाटतंय ग. पैसा शेठच्या बंगल्यावरून उचलायचा, नाहीतरी शेठमुळेच आपल्यावर असे दिवस आलेत ना. खरं सांगू, मला ना दुसऱ्यांच्या मुलाला खेळवण्याचा कंटाळा आलाय आता. यारू तो नाही हो ना. आपल्याला बाळ झाला ना, मग मी त्या मुलाशी काही करेन, काही बोलेन, काही खेळेन. मला कोण बोलणार आहे मग? सुहास, असं काही होणार नाहीये. या घरात आपण उपऱ्यासारखे राहतोय. तिथे आपलं बाळ. आपल्याच माणसांना आपण ओझं म्हणून राहतोय. वेडी आहेस का तू? हे जर का जागीरदारांना कळलं ना की तुझी अशी मत आहे ओझबीच, आपली माणसं कधीच ओझ होत नाहीत. वेडे, उलट आपल्यामुळे जर का त्यांना नातू झाला ना, तर श्रीमंत जागीरदार अख्ख्या बंगल्याला लाइटिंग करतील, पार्टी देतील, मस्त डीजे विजे आणि बाळासकट अंधेरीच्या फ्लॅटवर राहायला जा असं सांगितलं म्हणजे अजिबात सांगणार नाहीत. श्रीमंत जागीरदारांचं हृदय तेवढंच मोठं आहे. काही काळजी करू नकोस तू. मी आपल्या मुलांना आपल्यासारखाच बनवणार आहे. बघ, जा तयारीला लावूया आता. हे असं काहीही होणार नाहीये. अरे चिरगोट, तुला सांगितलं होतं ना अर्जंट काय काम असेल तर फक्त फोन करायचा म्हणून. नक्कीच पैशाची तरी अडचण असेल, नाहीतर नेहमीप्रमाणे एखादी मनहूस खबर घेऊन आला असशील. आपल्या धंद्यात कधी चांगली खबर असते का? तो अभिजित निर्दोष सुटलाय. असा कसा सुटला? कोणी त्याने त्याला सोडलंय. ती बोलते
आपली काहीच कंप्लेंट नाही त्याच्या खिलाफ. अरे पण ती काय पण सांगेल, पण पोलिसांनी तरी. अरे बाबा, पोलिसांनीच त्याला सोडलंय. उगाच दिमाग खाऊ नकोस. आता आपण काय करायचं ते सांग. अभी के लिए दूसरा जाल फेंकने का. अस्मिता अस्मिता आता आपण काय करायचं ते सांग. अभी के लिए दूसरा जाल फेंकने का. आणि खुद को फसने का काय? शेठने त्याला ट्रॅप करायचा कमी ट्राय केला काय? बरं, सध्या अभिषेक कुठं आहे? आत की बाहेर? तो आतच आहे. पण पाटलाला त्याला लवकरच सोडावा लागेल. हे बघ, तिला सोडायची ते पाटलाची आयडिया असेल. तो जोपर्यंत आतमध्ये ना, तोपर्यंत आपले शेठ त्याचा गेम वाजवू शकत नाही. आणि म्हणून आपल्या शेठला उचकवायसाठी तो त्याला बाहेर सोडणार असेल. अरे मग आपण काय करायचं? तो पाटील आपल्याला तकलीफ देणार. पाटील माझ्या मागे लागणार नाही. तू अजिबात घाबरू नकोस. अरे तू आत गेल्यावर मी काय करणार? मी पण छोट्या मोठ्या चोरी करून आत येतोच. अरे तू तर बिंडोकच बिंडोक. अरे तो पाटील मला पकडणार नाही. माझ्या मागावरती फक्त कुत्रे सोडणार. आणि तू माझ्या नादाला लागू नको. तू जा, आपला आतमध्ये जाऊन बस. अरे या मोठ्या लोकांच्या लपड्यामध्ये फुकट आपल्यासारख्याची गेम होईल. आणि आपली लाश कुठेतरी खाडीवर फेकून देतील. आणि आपल्या पाठी रडायला पण कोण नाही रे. त्या पाटलाच्या राऊंडअपचा टाइम झालाय. चल, मी खसकतो. मी काय करू? तुला बोललो ना, आतमध्ये जाऊन बस. यायचं असलं तर चल माझ्या बरोबर. चल. श्रावणात घन निळा बरसला. हा बोल अरुताई. कुठे आहेस तू? कुठे उन्हात अनात भटकतेस? घरी नाही का यायचंय? खूप छान वाटलं तुझा फोन आल्यावर. अगदी कॉलेजमध्ये गेल्यावर तू फोन करायचीस ना, तसं वाटलं. आणि तेव्हाही तू ऐकत नव्हतीस आणि आत्ताही ऐकत नाहीयेस. कधीही तुझा पाय घरात ठरत नाही. जेव्हा बघावं तेव्हा तू घराबाहेर तरी जात असतेस किंवा बाहेरून घरात तरी येत असतेस. मग काय, कुठे आहेस? अगं एवढी का रागवतेस तू? मला वाटतं सुहासने काहीतरी. आगाऊपणा करू नकोस. हे बघ, मी जे विचारते त्याला नीट आणि खरं उत्तर दे. कुठे आहेस तू? पोलीस स्टेशनला गेले होते, इन्स्पेक्टर पाटलांना भेटायला. आता कुणाच्या मागे हात धुवून लागलेस? अगं ताई, अशी काय करतेस? आपल्या घरचीच केस आहे ना. वहिनीला गोळ्या घातल्यात आणि अभिदादांनी गोळ्या घातलेल्या नाही हे सत्य आहे. अगं मग गोळी कोणी झाडली हे कळलंय का? अगं त्याचाच शोध घ्यायला पोलीस स्टेशनला जाते मी. छान, म्हणजे आता पत्रकारिता सोडून तू पोलिसातही भरती झाली असं वाटतं. ताई, आय एम सिरियस. इन्स्पेक्टर पाटलांकडे त्या केसचं इन्व्हेस्टिगेशन आहे आणि त्यांचं आणि माझं एक ठाम मत झालंय की तिसऱ्याच कोणीतरी माणसाने गोळी झाडली आहे वहिनीवर. आणि तो कोण याचाच शोध घेतोय आम्ही. अमिषा, मी अगं म्हणजे असेल तो पाटील माणूस चांगला असेल, पण शेवटी काही झालं तरी तो पोलीसच आहे.
काय माहिती इन्व्हेस्टिगेशनच्या वेळी खरं रूप त्याचं कळेल. नाही म्हणजे ताई मी पत्रकार आहे आणि मला माहितीये पोलीस स्टेशनलाच मला बातमी मिळणार आणि म्हणूनच मी इन्स्पेक्टर पाटलांच्या संपर्कात असते. हो तू पत्रकार आहेस पण मी पत्रकाराची बहीण आहे ना आणि मला काळजी वाटतेय ग. म्हणजे मला की नाही ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये खूप धोका जाणवतोय. मला असं वाटतं की तुझ्या जीवाला धोका आहे आणि गुन्हेगार कुठेतरी आजूबाजूलाच आहे आणि तुम्हाला कळत नाहीये असं सारखं वाटतंय मला. ताई अजूनही पुरावा सापडलेला नाही आम्हाला. आम्ही अजूनही अंधारातच चाचपडतोय. अमिषा मी काय म्हणते की तू अभिदादा घरी येईपर्यंत जरा वाट बघ. म्हणजे तू त्याच्याशी बोल, डिस्कस कर. कारण जेव्हा गोळी झाडली गेली त्यावेळी तो प्रत्यक्ष तिकडे हजर होता ना. नेमकं हेच मी इन्स्पेक्टर पाटलांना सांगितलं. थँक्स ताई माझी एवढी काळजी केल्याबद्दल. आता ते थँक्स वगैरे जाऊ दे. तू ताबडतोब घरी निघून ये, तुझी वाट बघतेय मी. आता फोन ठेवते, तू ताबडतोब तिकडनं निघ आणि घरी ये बघू. हो आलेच. बाय. रिक्षा अस्मिता अस्मिता ला 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 नमस्कार वहिनी. वहिनी आज जेवायला काय केलंय आपल्याकडे? पानात वाढल्यानंतर समजेल ना तुम्हाला. आणि जे वाढलं असेल ना ते निमूटपणे गिळा फुकटचं. बरोबर आहे तुमचं. फुकट खाणाऱ्याला चॉईसच नसतो. पण वहिनी तुम्हाला सांगतो ही सगळी मेहरबानी सिनियर जहागीरदारांची. देव माणूस देव माणूस. म्हणजे बघा ना त्यांच्या मेहरबानीमुळे मी जेलमध्ये गेलो, त्यांच्याच मेहरबानीमुळे मी या घरात आलो. दोन्हीकडे फुकट जेवण आणि ट्रीटमेंट कशी एकदम रॉयल. तुम्ही यावेळी घरी कसे आज? म्हणजे एरवी कधी नसता म्हणून विचारलं. नाही करेक्ट आहे तुमचं. मला जरा सासरी बोनशी बोलायचं होतं पण मग नंतर मला कळलं की ते तर विपश्यनेला गेलेत. मला एक कळत नाही हे सारखे सारखे विपश्यनेला का जातात. म्हणजे खरंच तिथं जातात की नाही जात. आणि मला एवढंच म्हणायचंय मौन व्रत पाळायचं ना घरात पाळा ना. कोण कुत्रा तुमच्याशी बोलायला येणार आहे. हे बघा तुम्हाला जी काही बडबड करायची आहे ना ती तुमच्या बायकोसमोर जाऊन करा. मला तुमची बडबड ऐकण्यात काहीही स्वारस्य नाहीये. तुम्ही जा ना वरच जा. जेवण तयार झालं की मी वर पाठवते. म्हणजे जेवायला खाली यायचे कष्ट घेऊ नका. म्हणजे रॉयल ट्रीटमेंट मध्ये खंड पडायला नको. नाही म्हणजे मला एकच म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं फक्त की घरात एवढे सगळे प्रॉब्लेम चालू असताना हा माणूस विपश्यनेला जातोच कसा. प्रॉब्लेम म्हणजे काय हो?
जहागीरदारांच्या घरात तुम्हाला आता काय प्रॉब्लेम दिसतायत? का सुख भगवत नाहीये? वनिता वहिनी हॉस्पिटल मधून बरी होऊन परत आली आहे ना आता? अभिषेक भाऊजी निर्दोष मुक्त झालेत. आदित्यचा बिझनेस मध्ये जम बसलाय. हा, आता जहागीरदारांच्या दृष्टीने एकमेवच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे त्यांचा जावई सुहास जाधव. मला वाटतं बाबा विपश्यनेला गेलेत ना, ते याच प्रॉब्लेमवर तोडगा काढायला. खरं सांगतोय बहिणी? मला खरंच माहित नव्हतं की मी एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. पण तरी मला कळत नाही, मी इथे म्हणजे प्रॉब्लेम इथे आहे आणि ते विपश्यनेला, म्हणजे हा प्रॉब्लेम कसा आहे सुटणार? त्याचं काय आहे ना, विपश्यना करणं म्हणजे फक्त मौनव्रत पाळणं नाही, 24 तासांचा जो आपला दिनक्रम असतो त्यात बदल आणावा लागतो. तो त्यांना इथे राहून बदल आणणं शक्य नाहीये. मग तुम्हाला काय कळणार आहे? आणि तुम्हाला कळून घ्यायची गरजच काय? तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय ना, ऐशो आरामात? सगळे जहागीरदार कुटुंबीय अगदी झुरतायत जावयाची सेवा करायला, आणि जावई बसलेत थाटात रॉयल ट्रीटमेंट मध्ये लाड करून घ्यायला. बहिणी, जेवण तयार झालं की वर पाठवून द्या. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या टाडा डाडा डाडा डाडा. एक वेळ गुन्हेगार परवडले. मला वाटतं 24 तास गुन्हेगारांच्या सानिध्यात राहून हे पोलीस मुर्दार झालेले असतात. रडायला माझा खांदा घेतेस मागून? एवढ्या उशिरा मला कधीही फोन करायचा नाही. वनिता वहिनी परत आली ना की हे सगळं राजकारण तू तिला एकदा समजावून सांग. मी समजावेन ग. म्हणजे अभिसाठी ती गोळी तुम्हीच झाडली होती? त्या पोलिसांनी मला खूप मारलंय, पण मी सिक्रेट ओपन नाही केलं. आम्ही जबाबदार असतो. प्रत्येक छापलेल्या बातमीसाठी अँसरेबल असतो आम्ही. सांगितल्याप्रमाणे त्या जयवंतवरती नजर ठेवू. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता